अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला GI नामांकन मिळून सुद्धा कांद्याला भाव अजूनही मिळत नाहीये आणि शेतकऱ्यांमध्ये तसंच व्यापाऱ्यांमध्ये एकही दिसत नाहीये। त्यामुळे बाहेरचा कांदा या ठिकाणी सर्रास विकला जातो आणि त्यामुळेच पांढरा कांदा उत्पादित करणारे शेतकरी आता अडचणीत सापडले। बातमी आपण पाहतो रायगडमध्ये। रायगडच्या पांढऱ्या कांद्याचे भाव गडगडल्याची माहिती आहे। GI मानांकन मिळून सुद्धा पांढऱ्या कांद्याला दर मिळत नाहीये। तर अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला GI नामांकन मिळून सुद्धा कांद्याला भाव मिळत नाहीये। शेतकऱ्यांमध्ये आणि व्यापाऱ्यांमध्ये एकही दिसत नाहीये आणि त्यामुळे आता बाहेरचा कांदा या ठिकाणी सर्रास आणून विकला जातोय आणि त्यामुळे आता पांढरा कांदा उत्पादित करणारे शेतकरी मात्र अडचणीत सापडताना दिसलेत। सफेद कांद्याचं बियाणं अलिबाग तालुक्यात येते किंवा बाहेरचा सफेद कांदा अलिबाग तालुक्यात येतोय, हा अलिबागच्या नावाखाली विकला जातोय। आणि आज काय झालंय, कृषी विभागाच्या माध्यमातून आपल्याला GIचं मानांकन मिळालेले आहे आणि त्यामुळे हा कांदा प्रसिद्ध झालेला आहे थोडाफार। तर त्याचा फायदा कुठेतरी घेण्याचा प्रयत्न इतर स्वतः सफेद कांदा उत्पादक घेत आहेत, जो कांदा अलिबागच्या बाहेरून येत आहेत। तर ह्याला कुठेतरी आज आला बसणं गरज आहे आणि ह्याच्यातून होतं आहे काय, तर बाहेरचं जे पर्यटक येत आहेत अलिबागमध्ये, म्हणजे मुंबई, पुणे किंवा इतर ठिकाण शहरांमधून येत आहेत, तर त्यांची कुठेतरी फसवणूक होत आहे। ते बाहेरचा जो कांदा आहे, ज्याला चव नाही आहे, तो तिखट आहे, तर तो कांदा खरेदी करत आहेत आणि त्यामुळं आमच्या कांद्याची कुठेतरी बदनामी होत आहे। हा कांदा बाहेरचा आहे, हा कांदा अलिबागचा आहे, शेंगडीचा कांदा। हा कांदा लवकर येतो आणि हा कांदा उशिरा येतो, त्याच्यामुळे अलिबागच्या कांद्याला भाव मिळत नाहीये। तर अलिबागच्या कांद्याला भाव मिळण्यासाठी सगळे शेतकऱ्यांनी एकत्र येऊन नंबर तयार करून हा कांदा विकला तर आपल्याला भाव मिळेल। अलिबागच्या कांद्याला भाव मिळाल्यामुळं हा कांदा विकला जाणार नाही।